नमस्कार मित्रांनो, आज आपण वास्तुशास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। तो म्हणजे किचन वास्तु डायरेक्शन। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर ही घरातील सर्वात महत्त्वाची जागा मानली जाते, कारण इथूनच अन्न तयार होतं आणि अन्न म्हणजेच जीवनशक्ती। जर स्वयंपाकघर योग्य दिशेला नसेल तर घरातील सदस्यांच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर आणि मानसिक शांततेवर वाईट परिणाम होऊ शकतो। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरासाठी सर्वात उत्तम दिशा आहे आग्नेय दिशा, म्हणजेच साऊथ ईस्ट डायरेक्शन। ही दिशा अग्नितत्वाची मानली जाते आणि इथे किचन असल्यास घरात धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही। गॅस स्टोव्ह नेहमी पूर्वेकडे तोंड करून असावा, यामुळे आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। सिंक आणि गॅस एकमेकांच्या समोर नसावेत। अग्नी व पाणी तत्वांचा संघर्ष टाळतो। मीठ, मसाले दक्षिण पश्चिम दिशेला ठेवू नका, खर्च वाढण्याची शक्यता असते। फ्रिज उत्तर पश्चिम दिशेला ठेवल्यास शुभ मानले जाते। मायक्रोवेव्ह व ओव्हन आग्नेय से दिशेतच योग्य। किचनमध्ये तुटकी भांडी ठेवू नयेत, नकारात्मक ऊर्जा वाढते। किचनमध्ये अंधार टाळा, नेहमी प्रकाश असू द्या। तुळस किंवा हिरवे रोप किचनमध्ये टाळा, ते उत्तर किंवा बाल्कनीत ठेवणे योग्य। कचरा रोज बाहेर काढा, आर्थिक अडचणी टाळता येतात। किचन स्वच्छ असेल तर घरात शांतता टिकते। जर आग्नेय दिशा शक्य नसेल तर दुसरा उत्तम पर्याय म्हणजे वायव्य दिशा म्हणजे नॉर्थ वेस्ट। पण काही दिशा अशा आहेत ज्या स्वयंपाकघरासाठी अत्यंत अशुभ मानल्या जातात, जसं की ईशान्य दिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट। या दिशेला किचन असल्यास घरात आर्थिक अडचणी, आजारपण आणि मानसिक तणाव वाढतो। तसेच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं। गॅस शेगडी आणि सिंक एकमेकांसमोर नसावेत, कारण पाणी आणि अग्नी यांचा संघर्ष होतो। जर काही कारणास्तव तुमचं किचन चुकीच्या दिशेला असेल तर घाबरू नका। लाल रंगाचा वापर, योग्य ठिकाणी आरसे आणि काही सोपे वास्तू उपाय करून दोष कमी करता येतो। मित्रांनो, स्वयंपाकघराचे वास्तू नियम पाळले तर घरात नेहमी सुख, समाधान आणि समृद्धी टिकून राहते। तुमचं किचन कोणत्या दिशेला आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच उपयुक्त माहितीकरिता चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।